चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगरवाड्याची हृदयद्रावक घटना। रस्ता नसल्याने अर्धांगवायूने ग्रस्त वृद्धाला रात्रभर उपचाराविना तडफडावे लागले। 76 वर्षांनंतरही दुर्गम भागातील रस्ते प्रश्न कायम, ग्रामस्थांचे दुःखद आवाहन। स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनंतरही रस्ता नसल्यामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत। याचे दुर्दैवी चित्र चंदगड तालुक्यातील बुजवडे धनगरवाड्यात पाहायला मिळालं। 75 वर्षीय नवलू बिरू कस्तुरे यांना हृदयविकाराचा झटका आल्यावरही तातडीनं उपचारासाठी घेऊन जाता न आल्यानं त्यांना सकाळपर्यंत घरीच ठेवावं लागलं। घनदाट जंगल, रस्ता नसणं आणि पावसामुळे त्यांना रात्री उपचार मिळू शकले नाहीत। शनिवारी पहाटे 3 वाजता कस्तुरे यांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला। त्यांच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे लुळी पडली होती, परंतु जंगलातला घनदाट पाऊस, रस्त्यांची कमतरता आणि जंगली प्राण्यांच्या धोक्यामुळे त्यांना रुग्णालयात नेणं अशक्य झालं। परिवार आणि गावकऱ्यांनी सकाळी संघर्ष करत डालग्यात घालून पावसाची झगडत त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत नेलं। त्यानंतर खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यशवंत क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्ष बाबू वरक आणि इतर ग्रामस्थांनी मिळून नवलू कस्तुरे यांना डोंगरमाळातून डालग्यात घालून मुख्य रस्त्यापर्यंत आणलं। त्यावेळी त्यांच्या डोळ्यात दुःख आणि असहाय्यतेची जाणीव होती। गावकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करत सांगितलं की देश स्वतंत्र होऊन 76 वर्ष झाली, पण अशा दुर्गम भागांमध्ये रस्त्यांचे प्रश्न अद्याप सुटले नाहीत। निवडणुका आल्या की नेते आश्वासनं देतात, पण नंतर मात्र आम्हाला विसरून जातात। यशवंत क्रांती संघटनेनं अनेक वेळा रस्ते बांधण्याची मागणी केली, पण प्रशासन आणि नेते सुस्तच राहिलेत।